रेशन कार्ड काढायचंय पण कोणती कागदपत्र लागतील ह्या विचारानंच सगळी प्रक्रिया खूप अवघड वाटतेय का? तर आता चिंता करू नका. आज आपण महाराष्ट्रात नवीन रेशन कार्डसाठी अर्ज कसा करायचा हे अगदी सोप्या भाषेत आणि टप्प्याटप्प्यानं समजून घेणार आहोत. सगळ्यात आधी एक गोष्ट क्लिअर करूया. आपण जी काही माहिती पाहणार आहोत ती महाराष्ट्र शासनाच्या अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभागाच्या अधिकृत नियमांनुसारच आहे. त्यामुळे ही माहिती पूर्णपणे विश्वासार्ह आणि अचूक आहे हे नक्की. खरं तर नवीन रेशन कार्ड काढताना सगळ्यात मोठी अडचण येते ती म्हणजे कागदपत्रांची भली मोठी यादी. नक्की काय जमा करायचं आणि काय नाही यातच आपला खूप गोंधळ उडतो, बरोबर ना? पण आता हाच गोंधळ आपण कायमचा मिटवणार आहोत. चला तर मग पाहूया ही सगळी प्रक्रिया आपण 4 सोप्या भागांमध्ये कशी पूर्ण करू शकतो. पहिला भाग आहे अर्जदाराची ओळख आणि पत्त्याचा पुरावा. दुसरा कुटुंबातल्या बाकी सदस्यांसाठी लागणारी कागदपत्र. तिसऱ्या भागात आपण काही इतर आवश्यक गोष्टी पाहू आणि शेवटी अर्ज नेमका कुठे आणि कसा करायचा हे समजून घेऊ. चला सुरुवात करूया पहिल्या आणि सगळ्यात महत्त्वाच्या टप्प्यापासून. तो म्हणजे जो अर्ज करतोय त्या कुटुंब प्रमुखाच्या ओळखीसाठी आणि पत्त्यासाठी कोणते पुरावे लागतील. बघूया यासाठी आपल्याकडे काय पर्याय आहेत. आता इथे एक महत्त्वाचा पॉइंट लक्षात घ्या. ओळखीच्या पुराव्यासाठी खूप सारी कागदपत्र गोळा करत बसायची अजिबात गरज नाहीये. आपण पुढे जी यादी पाहणार आहोत त्यापैकी फक्त आणि फक्त कोणतंही एक कागदपत्र देणं पुरेसं आहे. तर पर्याय अगदी सोपे आहेत. एकतर आधार कार्ड किंवा मतदार ओळखपत्र किंवा मग पॅन कार्ड. ह्या तिघांपैकी जे तुमच्याकडे सहज उपलब्ध असेल ते तुम्ही ओळखीचा पुरावा म्हणून अर्जासोबत जोडू शकता. जसं आपण ओळखीच्या पुराव्यासाठी पाहिलं, सेम नियम पत्त्याच्या पुराव्यासाठी पण आहे. इथेही तुम्हाला दिलेल्या पर्यायांमधून फक्त एकच डॉक्युमेंट सादर करायचे. पत्त्याच्या पुराव्यासाठी तुमच्याकडे वीज बिल, पाण्याची पावती, घरपट्टी, भाडे करार किंवा टेलिफोन बिल असे पर्याय आहेत. हो, पण एक गोष्ट मात्र पक्की लक्षात ठेवायची की वीज बिल 3 महिन्यांपेक्षा जास्त जुनं नसावं, नाहीतर अर्जात अडचण येऊ शकते. ओके, तर कुटुंब प्रमुखाची ओळख आणि पत्त्याचे पुरावे झाले. आता वळूया पुढच्या टप्प्याकडे. रेशन कार्डमध्ये कुटुंबातल्या इतर सदस्यांची नावं जोडण्यासाठी कोणती कागदपत्र लागतील ते पाहूया. हा तक्ता बघा किती सोप्या पद्धतीने माहिती दिलीये. कुटुंबातल्या प्रत्येक सदस्याचं आधार कार्ड तर कंपल्सरी आहेच. त्यासोबत नातं सिद्ध करण्यासाठी विवाहित असल्यास मॅरेज सर्टिफिकेट आणि घरात लहान मुलं असतील तर त्यांच्या जन्माचा दाखला जोडणं गरजेचं आहे. आता हा एक खूप महत्त्वाचा नियम आहे, खास करून जे लोक दुसऱ्या गावातून किंवा तालुक्यातून स्थलांतरित झाले आहेत त्यांच्यासाठी. जर कुणी जागा बदलून आले असेल तर त्यांना जुन्या ठिकाणचं रेशन कार्ड रद्द केल्याचा पुरावा सादर करावा लागतो. कारण कायद्यानुसार एकाच व्यक्तीचं नाव 2 वेगवेगळ्या रेशन कार्डवर असू शकत नाही. बरं, ओळख झाली, पत्ता झाला आणि कुटुंबाची कागदपत्र पण झाली. पण अर्ज परिपूर्ण होण्यासाठी आणखी काही गोष्टींची गरज असते. चला त्या कोणत्या आहेत ते पटकन पाहून घेऊया. तर ही 4 गोष्टींची एक छोटीशी चेकलिस्टच आहे असं समजा. कुटुंबातल्या सगळ्यांचे पासपोर्ट साईज फोटो, सेतू केंद्रातून प्रमाणित केलेला 1 वर्षाचा उत्पन्नाचा दाखला, बँक पासबुकची एक झेरॉक्स प्रत आणि अर्जदाराने सही केलेलं एक स्वयं घोषणापत्र. आतापर्यंत आपण सगळी आवश्यक कागदपत्र कोणती आहेत हे पाहिलं. पण सगळी कागदपत्र तयार झाल्यावर सगळ्यात मोठा प्रश्न येतो की हा अर्ज नेमका द्यायचा कुठे? चला हा शेवटचा आणि महत्त्वाचा टप्पाही समजून घेऊ. अर्ज करण्यासाठी तुमच्याकडे 2 सोयीस्कर मार्ग आहेत. एकतर तुम्ही जवळच्या सेतू केंद्रात किंवा तालुका पुरवठा कार्यालयात जाऊन स्वतः अर्ज जमा करू शकता, किंवा दुसरा आणि त्याहून सोपा मार्ग म्हणजे घरबसल्या शासनाच्या अधिकृत वेबसाईटवर जाऊन ऑनलाईन अर्ज सादर करू शकता. चला जाता जाता एकदा पटकन उजळणी करूया. आपल्याला काय काय लागणार आहे? अर्जदाराचा कोणताही एक ओळख पुरावा, एक पत्त्याचा पुरावा, कुटुंबातल्या सदस्यांचे आधार कार्ड आणि नातं सिद्ध करणारे कागदपत्र, आणि सोबत फोटो, उत्पन्नाचा दाखला आणि बँक पासबुकची एक प्रत. बस एवढीच तयारी आपल्याला करायची आहे. तर ही आहे नवीन रेशन कार्ड काढण्याची सोपी आणि सरळ प्रक्रिया. आता कागदपत्रांचा तो सगळा गोंधळ डोक्यातून नक्कीच गेला असेल आणि योग्य माहिती मिळाल्यामुळे अर्ज करणं खूपच सोपं वाटेल. मग आता सरकारी योजनांचा लाभ घेण्यासाठी एक पाऊल पुढे टाकायला काहीच हरकत नाही.